धुरंधर पिक्चर खोटी आहे, प्रोपगंडा आहे, जेवढं सगळं दाखवलं सगळं खोटं आहे, त्याच्यामध्ये असं काही झालंच नाहीये, सगळं 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 खोटं आहे. अरे पण ते पाकिस्तानच्या बाबतीत दाखवलेलं आहे, त्या रणवीर सिंगने गोळ्या मारल्या त्या पाकिस्तान विषय मारलेलं आहे, जे काय दाखवलं ते पाकिस्तान विषय दाखवलंय. तुम्हाला भारतात राहून का त्रास होतोय? नाही खेळ तर पाकिस्तानचा, लपडं सगळं तिकडे झालं. आणि मुळात पिक्चर हा खोटाच असतो. एखादी स्टोरी उचलून तिच्यावर बनवलेली बनावट असती, ते सगळं खोटंच असतं. आणि जरी ते खोटं असलं तर ते खोटं सगळं पाहून तुम्हाला का त्रास होतोय? तुमच्या का शेरवानीमध्ये परेशानी होतीये? खोटं आहे, जाऊन द्या. आणि सगळ्यात महत्वाचं, पैसे देऊन खोटं पाहायला जायची इच्छा नाही तर नका पाहू, घरी राहा, आपले आपले कामधंदे पहा, जे पाहताय त्यांना पाहू द्या. पण मग काहीतरी फालतूगिरी बोलायचं आणि धुरंधर खोटं खोटं. आणि एवढंच खोटं पिक्चर तो जर त्या आदित्य धरणी बनवला तर तुम्ही एखादा बनवा. आपल्या पप्पाला सांगा, दे भाऊ पैसे, मी खरा पिक्चर बनवतो. आपण तर काही बनवू नाही शकत, आणि जे बनले त्याच्यावर टीका करण्याशिवाय आपल्याला दुसरं काही ऑप्शन नाही आहे. हे काय नवीन खोटं आहे ना पिक्चर? ठीक आहे ना, खोटं आहे, पण जी पण मारली पाकिस्तानची ते पण बरं वाटतंय ना? हां, जर बरं नाही वाटत तर मग तुम्हाला काहीतरी प्रॉब्लेम आहे, काहीतरी मग तुमचं चेकअप करणं गरजेचं आहे. आणि असं ज्यांना धुरंधरमुळे त्रास होत असेल त्यांनी प्लीज आपला DNA चेक करून घ्या, का काय खरंच भारतीय आहोत की विदेशी आहोत. कारण का जे भारतीय आहेत, जे भारतात राहतात, त्यांना त्या पिक्चरशी काहीच प्रॉब्लेम नाही. ज्यांच्या रक्तात भारतीय नाही आहे ना, त्यांना प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि बाकी मोदीजीमुळे सगळ्यांना त्रास होतोच आहे. ते काय आलंय, धुरंधर पिक्चर ते राहुल गांधीच्या डायलॉग सारखं आहे, इधर से आलू डालो उधर से सोना निकालो. तो पिक्चर जवळपास तसंच आहे, इधर से काँग्रेस वाला डालो उधर से BJP वाला निकालो. असा कोणाला त्रास झाला असेल तर मग त्याविषयी मी एवढंच सांगेल, तुमचं तुम्ही पहा. जय महाराष्ट्र.